पांडवांनी द्रौपदीशी विवाह केल्यानंतर धृतराष्ट्राने त्यांना खांडवप्रस्थाचे राज्य दिले. आपल्या मालकीचे राज्य हाती आल्यानंतर त्यांनी त्या वनात नवी राजधानी वसवली व तिचे नाव इंद्रप्रस्थ असे ठेवले. त्या नगरात ते द्रौपदीसह नांदू लागले. तेव्हा त्यांचे क्षेमकुशल विचारण्यास नारद मुनी आले. त्यांनी पांडवांना तिलोत्तमेच्या पायी झालेली सुंद व उपसुंदाच्या विनाशाची कहाणी सांगितली व पाचांची एकच पत्नी असलेल्या द्रौपदीमुळे त्यांच्यात वितुष्ट येऊ नये म्हणून त्यांना एक नियम घालून दिला. त्यांच्यापैकी कुणीही द्रौपदीबरोबर एकांतात बसला असताना त्या एकांतात जो डोकावून बघेल त्याने 12 वर्षे ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे असा तो नियम होता. एकदा एका ब्राह्मणाच्या गायी चोरट्यांनी पळविल्या. त्याला मदत करण्यासाठी अर्जुन आपली आयुधे घेण्यास आयुधागारात गेला. तेव्हा तेथे नेमका युधिष्ठिर द्रौपदीसह बसलेला होता. अर्जुनाने आयुधे घेऊन चोरट्यांना पळवून लावले आणि ब्राह्मणाच्या गायी त्याच्या स्वाधीन केल्या. परत आल्यानंतर त्याने युधिष्ठिराची वनात जाण्यासाठी परवानगी मागितली. द्रौपदी सतत समोर दिसत असताना ब्रह्मचर्याचे पालन करणे आपल्याला जड जाईल असे त्यास वाटले असावे. युधिष्ठिराने त्याला समजावण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु अर्जुन आपल्या निर्णयावर ठाम राहिला. युधिष्ठिराची अनुज्ञा घेऊन अर्जुन तीर्थयात्रा करण्यासाठी वनात निघून गेला.